कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, आंब्याचा सीझन आहे। आज आपण बनवणार आहोत आंबरस पुरी। आंब्याचा रस आपण ना मिक्सर ना लाईट वापरता बनवणार आहोत, अगदी नॅचरल पद्धतीने। त्याचबरोबर अगदी 100% टम्म फुगणारी पुरी कशी बनवायची हे देखील मी आपल्याला दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता काही क्षणातच पुरी अगदी टम्म फुगलेली आहे। चला तर मग रेसिपी पाहूया। आंब्याचा रस बनवण्यासाठी मी 3 आंबे घेतलेले आहेत। सर्वप्रथम आंब्याचा देठाकडचा भाग कट करून काढून टाकायचा आहे। त्यानंतर आंब्याची साल काढून घ्यायची आहे। आंबे छान पिकलेले आहेत, त्यामुळे साल अगदी सहज निघत आहे। अशाच प्रकारे 3ही आंब्यांची मी साल काढून घेणार आहे। तीनही आंब्यांची साल काढून झालेली आहे। आता एक मोठं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये पुरण वाटण्याची चाळण ठेवायची आहे। साल काढलेला आंबा चाळणीवरती असा घासून घ्यायचा आहे। अगदी 1 मिनिटाच्या आतच आंब्याचा सर्व गर व्यवस्थित निघला जातो। तुम्ही बघू शकता आंब्याच्या कोळीचा सर्व गर निघालेला आहे आणि रस खाली भांड्यामध्ये जमा झालेला आहे। अशाच प्रकारे सर्व आंब्यांचा रस आपण करून घेणार आहोत। चाळणीला लागलेला रस देखील आपण काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता किती छान आंब्याचा रस तयार झालेला आहे। ह्या रसामध्ये एक देखील गुठळी राहिलेली नाही। अगदी नॅचरल पद्धतीचा रस तयार झालेला आहे। बहुतेक वेळा आपण मिक्सरला जेव्हा आंब्याचा रस बनवतो तेव्हा त्याची टेस्ट थोडीशी चेंज होते। अशा प्रकारचा रस बनवला की आंब्याची टेस्ट अजिबात देखील चेंज होत नाही। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये साखर घालू शकता किंवा नॅचरल पद्धतीचा खायचा असेल तर साखर स्किप देखील करू शकता। यामध्ये साखर घालून मी व्यवस्थित मिक्स करणार आहे। तुम्ही पिठी साखर देखील वापरू शकता। तुम्ही बघू शकता एकही गुठळी नाही। ह्या रसाला बघून कुणी म्हणणार सुद्धा नाही की कुठलंही मशीन किंवा मिक्सर न वापरता हा रस बनवलेला आहे। अगदी घट्ट छान रस आपला बनून तयार झालेला आहे। तुम्ही देखील अशा प्रकारचा रस बनवून बघा। आता आपण पुरी बनवण्यासाठी घेऊया। पुरी बनवण्यासाठी मी एका भांड्यामध्ये 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये चवीनुसार छोटा अर्धा चमचा मीठ घालून घेऊया। एका कपासाठी आपण 1 चमचा रवा वापरणार आहोत। 1.5 कप पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे आपण इथे 1.5 चमचा रवा वापरलेला आहे। रवा आणि मिठाला व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करायचं आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पिठाचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। पीठ सैल मळायचं नाही। पीठ सैल मळल्याने पुरी तेल खूप खेचते, त्यामुळे पिठाचा गोळा आपल्याला घट्टसरच मळायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी जरा घट्टसर गोळा पिठाचा मळून घेतलेला आहे। आता पिठाच्या गोळ्याला एका भांड्यामध्ये ठेवूया आणि त्यावर झाकण ठेवून 15 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया। 15 मिनिटानंतर पुन्हा पिठाच्या गोळ्याला थोडंसं तेल लावून मळून घ्यायचं आहे। तेल अगदी खूप लावायचं नाही, फक्त तेलाचा थोडासा हात लावायचा आहे अशा प्रकारे, आणि एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे पुरी बनवण्याच्या आधी। त्यानंतर एक छोटासा गोळा तोडून घ्यायचा आहे, असा गोल गोल बनवायचा आहे आणि पुरी लाटून घ्यायची आहे।
पिठाला तेलाचा हात लावून व्यवस्थित मळून घेतल्यामुळे पुरी खाली चिटकणार देखील नाही लाटताना, अगदी सहज लाटली जाईल. गॅसवर कढईमध्ये मी तेल देखील तापत ठेवलेलं आहे. अशा प्रकारे पुरी मी लाटून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल देखील तापलेलं आहे. आता पुरी तळण्यासाठी सोडूया. तुम्ही बघू शकता काही क्षणातच पुरी अगदी टम्म फुगून वरती आलेली आहे. मी दुसरी पुरी देखील तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे पुरीचं पीठ मळाल तर पुरी अगदी 100% टम्म फुगेल आणि ही पुरी बराच वेळ फुगलेली राहते. वरच्या बाजूने क्रिस्पी होते आणि आतमध्ये एकदम नरम होते. अशा प्रकारे तुम्ही देखील सहज आणि सोप्या पद्धतीने छान छान टम्म फुगणाऱ्या पुऱ्या बनवू शकता. तुम्हाला ही आंब्याचा रस आणि पुरीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की बनवा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.